ज्वारीच्या चकलीचं साहित्य: 2 वाट्या चाळलेलं ज्वारीचं पीठ, 1 ते 1.5 वाटी गरम पाणी, 2 टेबलस्पून मोहन, पाव चमचा हळद, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून तिखट आणि कच्चे पांढरे तीळ, 1 टीस्पून मीठ आणि तळणीसाठी तेल. एका पातेल्यामध्ये 1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आणि एकीकडे मोहनासाठी तेल तापायला ठेवायचंय. आता हे ज्वारीचं चाळलेलं पीठ आहे ते 2 वाट्या घेतेय. त्यामध्ये गरम केलेलं तेल घालून व्यवस्थित एकत्र ढवळून घ्यायचं. आता यामध्ये तिखट, मीठ, हळद, ओवा आणि तीळ असं सगळं घालून एकत्र करून घ्यायचं. छान एकत्र झालं की यावर गरम पाणी ओतायचं आणि चमच्यानीच सगळं पीठ एकत्र करायचं. थोडंसुद्धा आपल्याला कोरडं राहू द्यायचं नाहीये पीठ. बरोबर 1 वाटी पाणी मी आता ह्या पिठात घातलंय. सगळं पीठ ओलं झालं की ते साधारण 20 मिनिटं किंवा पूर्ण गार होईपर्यंत झाकून ठेवायचं. अर्धी वाटी पाणी बरोबर शिल्लक आहे. 20 मिनिटं झाली की झाकण काढायचं आणि पीठ साधारण 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. जितकं चांगलं आपण पीठ मळू तितकी चकली पाडायला सोपं जातं, चकली तुटत नाही. खूप सैल आपल्याला भिजवायचं नाहीये. घट्ट भिजवलं की छान काटा पडतो चकलीला. 10 मिनिटं झाली आहेत पीठ मळून. आता ज्या कागदावर आपण चकली पाडणार आहे तो प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचंय. 2 भाग करून घ्यायचे. सोऱ्याला आतनं तेल लावून घेतेय. आता एक भाग आपल्याला भरून चकल्या पाडायच्या आहेत. एकीकडे तळणीसाठी तेल तापायला ठेवायचंय. पीठ बऱ्यापैकी घट्ट आहे. आता चकली पाडून घेऊया. साधारण एका वेळेला 2 किंवा 3च चकल्या सोडायच्या तेलामध्ये. जास्त गर्दी नाही करायची. आता तेल चांगलं तापलंय. आता चकल्या सोडायच्या. भरपूर बुडबुडे यायला सुरुवात होते चकली सोडल्या सोडल्या. मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटं दोन्ही बाजूंनी चकल्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. गॅस चुकूनही बारीक किंवा मोठा ठेवायचा नाही. बुडबुडे यायचं पूर्ण बंद झालं आणि चकली तळाशी बसायला लागली की समजायचं चकली तळून झालेली आहे आणि मग लगेचच चकली बाहेर काढायची आणि दुसरा घाणा सोडायचा. या साहित्यामध्ये साधारण 20 ते 22 चकल्या होतात. चकल्या जेव्हा आपण मध्यम आचेवर तळतो तेव्हा त्या छान फुगतात, फुगीर होतात. त्याला आतून नळी पडते आणि रंगसुद्धा एकदम छान सोनेरी होतो. गौरी गणपतीच्या वेळेस जेव्हा चकल्या करायच्या असतात किंवा जेव्हा अगदी कमी प्रमाणात चकल्या करायच्या असतात पण भाजणी करायची नसते तेव्हा हा खूप छान पर्याय आहे. लवकर होणारी आणि अगदी घरात असलेल्या साहित्यात होणारी चकली आहे. जर का रेसिपीज आणि टिप्स आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.